गणेश एक पुढे गणेश कुठे बोलणार का कुठं काय करतात? अरे शहरात तर कोणच बघा ना कोणाकडे आम्ही आतापर्यंत जेवढी नगरसेवक आहे कुणी कुठं अडवलंय कुणी कुणाला. पण निधी आल्यावर काम करून द्यायचं नाही तुमचं तुम्ही. आता तुम्हीच सांगताय 5-7 जण जात आहे पोटरी कोण पोटरी कमिशन मागाय तरी का आलाय आणि त्यात अर्ज देताय तुम्ही तिथं नगरपालिकेत. कुठला ज्याला कुणाला काम आहे ना तुम्ही तिथं रोज या आणि रोज बघा. ताटे सराला म्हणावं रोज ये आणि रोज बघ इथं काय आहे ती कसं काम करायचं काय करायचं तू करा. पण उगाच काहीतरी गोष्ट करून कुठंतरी काहीतरी बरकटून लोकांना भडकून ते असं चालत नसतं. 7-8 लोक आता त्यांनी जागा घेतली प्रॉपर इथली नाहीत ती मोठी मोठी घरं झालेली तिथं आता. बरं इथं स्थानिकची राहणारी बी आहेत ना त्यांना त्रास नाही आणि जी बाहेर ना आल्यात त्यांनी आता घरं बांधल्यात त्यांना त्रास होतोय का? इथल्या लोकांना नाही का त्रास होत? कुठं जायचं मशानभूमीतून पर्याय जागा दाखवा. जागा नाही तुमच्याकडे काय नाही आणि तुम्ही म्हणताय तिकडं पलीकडे न्यान इकडे न्यान तिकडे न्यान. जागा दाखवा की आहे का तुमच्याकडे काय? सीओकडे आहे का नियोजन काय? बरं कोण म्हणताय त्याच्याकडे आहे का नियोजन? वर्षानुवर्ष आहे आणि त्याचं काम करताना तुम्ही करून देत नाही म्हणजे मामांनी दिलाय निधी. जर तुम्हाला माहिती होतं की बाबा इथं मशानभूमी नाही पाहिजे बाकीच पाहिजे तर निधी टाकला असता का? सगळी मंजुरी झाली काम चालू करा टायमिंगला तुम्ही कोणतरी अर्ज देणार काहीतरी करणार आणि उगा काहीतरी लोकांना दिशाभूल करणार. काय बोलायची पद्धत आहे काय चाललंय? बरं तुम्हाला दिलंय ना शहरात तुम्हाला बघायसाठी सगळं दिलंय पण तुम्ही उगा उठताय सुटताय की काय झालं की तुम्ही डायरेक्ट हे आणि इथं कोण एकच समाजाचा माणूस येत नाही माहितीला सर्वसामान्य सगळे येतात. तुम्ही एकाच विशिष्ट समाजावर घेऊन तुम्ही जर आम्हाला पाठीमागं बोलत असाल किंवा कोण काय मागं बोलत असेल तर त्याला माझं सांग नाही. इथं फक्त आमच्या समाजाची माणसं येत नाहीत. इतर त्या दिवशी सोमोशी होते त्यांची कुठं झालं आज ते तुम्ही कुठं झालं हा सगळे आणतात आणि तुम्हीच अर्ज करता तिथं कुठली पद्धत काढली हा? आणि उगा आम्ही सगळे काय बसतो म्हणून तुम्ही आपलं काय बी बोलता आणि काय बी करता. पण आम्ही म्हणतोय कोणाला काय आला का खाली मान घालून आम्ही आपलं चाललंय ठीक चाललंय तुमचं कसं का असं ना तुम्ही शहर कसं बी विकसित करा. मशानभूमीला बी अडचण ही पद्धत चांगली नाही एवढंच सांगायचं होतं. बाकीचं निवेदन पहिल्या प्रथम 80-90 वर्षापूर्वीची स्मशानभूमी आहे ते आजकालची नाही. आणि इथं पहिल्या प्रथम सर्वांना प्रवेश इथं भाऊ ठराविकच व्यक्तीला किंवा समाजासाठी आहे असं नाही. तिथल्या जवळपासच्या सगळं एवढं नाही सरदेवाडीची इथं माणसं येत आहेत लांबून ही सगळ्यांच्या सोयीसाठी आहे. तर ही चांगल्यापैकी स्मशानभूमी व्हावी हीच अपेक्षाने चाललंय. इथं कोणाचं काही भेदभाव किंवा कुठल्या दृष्टीनं काय नाही. तर लवकरात लवकर हे काम व्हावं आणि ज्यांनी काय अडथळा दिलाय त्यांनी सहकार्य करावं एवढी माझी अपेक्षा आहे. मामा जावा की घ्या की मामा मामा जावा ठीक आहे हा चला जायचं तरच नाही का झालं मला बरं किती स्कोर पडेल माहिती